तुम्हाला कपडे ट्राय करताना आरशात स्वतःकडे बघून असं वाटलंय का, अरे हा ड्रेस मॉडेलवर इतका सुंदर दिसत होता पण माझ्यावर असा का दिसत नाही? किंवा ऑनलाईन ड्रेस मागवला, रिव्ह्यूज पण चांगले होते, साईज चार्ट पण पाहिला, तरी घातल्यावर पहिलाच विचार आला, हे माझ्यासाठी नाही. आणि मग आपण काय करतो माहिती आहे, तो नवीन कोरा करकरीत ड्रेस पुन्हा कधीतरी घालू म्हणून कपाटात जातो. कधी टॅग सकट तर कधी वेट कमी झाल्यावर घालेन या आशेवर. आणि हळूहळू आपण स्वतःलाच पटवून देतो, माझ्यावर काहीच चांगलं दिसत नाही. पण खरंच तसं असतं का, की आपल्याला आजपर्यंत कुणी आपल्या बॉडी टाईपनुसार कपडे कसे निवडायचे हे शिकवलेलंच नसतं. आजचा हा व्हिडिओ फक्त प्लस साईज वुमन साठी नाही, तर त्या प्रत्येक महिलेसाठी आहे जिला स्वतःला लपवायचं नाही, तर कम्फर्टेबल, स्टायलिश आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या शरीरात कॉन्फिडंट वाटायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक क्विक रिकॅप देणार आहे, ज्यामुळे पुढच्या शॉपिंग मध्ये चुकीचे कपडे घेण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. नमस्कार, मी श्वेता शेंडे आणि आपल्या चॅनलवर आपण ब्युटी, हेअर केअर, स्किन केअर, वुमन्स वेलनेस, स्मार्ट शॉपिंग आणि असंख्य अशा वेगवेगळ्या विषयांवर, तसंच रोजच्या आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या प्रॅक्टिकल टिप्स अगदी सोप्या भाषेत समजून घेतो. आणि ज्ञानावर किंमत नाही म्हणून असेच मोफत आणि विश्वासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, तसंच शॉपिंग करून पैसे वाचवायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथली माहिती तुमच्यासाठी नेहमी मोफत आहे. मी एका गोष्टीचं खूप वेळा निरीक्षण केलं आहे. शॉपिंग मॉलमध्ये एक प्लस साईज महिला ट्रायल रूम मधून बाहेर येते. तिच्या सोबत तिच्या मैत्रिणी, बहीण किंवा नवरा असतो आणि बाहेर पडताच ती पहिला प्रश्न विचारते, मी जाड दिसतेय का? आणि मग सगळ्यांचं लक्ष ट्रायल रूम बाहेर उभ्या असलेल्या त्या एकाच व्यक्तीकडे जातं. कारण तिचं छान दिसतंय का किंवा दुसरा ड्रेस ट्राय कर, हे एकच वाक्य अनेकदा पूर्ण शॉपिंगचा मूड ठरवतं. खरं तर हा प्रश्न नसतो, खरा प्रश्न असतो, हा ड्रेस माझ्या बॉडीसाठी योग्य आहे का? हा फरक खूप मोठा आहे. कारण आपण अनेकदा बॉडीला दोष देतो, पण चूक कपड्यांची असते. आणि हा फरक ज्या दिवशी समजतो त्या दिवशी शॉपिंग करताना होणाऱ्या चुका कमी होतात. आवडलं म्हणून घेतलं आणि मला शोभतं म्हणून घेतलं, यातील फरक समजतो. पण इथेच एक गोष्ट आहे जी बहुतेक महिलांना कुणीच सांगत नाही. कपड्यांपेक्षाही जास्त दुखावणारी एक गोष्ट असते. नातेवाईक किंवा ओळखीचे लोक म्हणतात, थोडं वेट कमी कर, मग काहीही छान दिसेल. कुणी सहज म्हणतं, हा कलर तुझ्यावर शोभतच नाही. तर शॉपिंग करताना कधी सेल्स पर्सन म्हणतो, मॅडम तुमच्या साईज मध्ये नाही. कदाचित त्यांचा हेतू वाईट नसतो, पण अशी वाक्य मनात कायमचं घर करून बसतात. आणि मग हळूहळू आपण स्वतःलाच मर्यादा घालायला लागतो. मी स्लीवलेस घालू शकत नाही, मी जीन्स मध्ये चांगली दिसत नाही, ब्राईट कलर्स माझ्यासाठी नाहीत, साडी घातली तर अजून जाडी दिसेल, फोटो काढताना मागे उभा राहणं किंवा फोटोज टाळणं, आवडता ड्रेस पाहूनही हे माझ्यासाठी नाही असं आधीच गृहीत धरणं. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे हे सगळं आपण स्वतःबद्दल मानायला लागतो. म्हणून आजपासून माझ्यावर काहीच चांगलं दिसत नाही हे वाक्य कायमचं सोडा आणि माझ्यासाठी योग्य काय आहे हा प्रश्न आधी स्वतःला विचारायला सुरुवात करा. पण खरंच हे सगळं सत्य आहे का, की अनेक वर्ष ऐकलेल्या वाक्यांचा आपल्या मनावर झालेला परिणाम आहे? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, बॉडी शेमिंगमुळे तुमचं शरीर चुकीचं होत नाही, फक्त स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. म्हणून स्वतःवर कठोर होण्याऐवजी स्वतःशी थोडं प्रेमाने वागून बघा. आणि आजचा हा व्हिडिओ तुमचं वजन बदलण्यासाठी नाही, तर तुमचा आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी आहे. कारण योग्य कपडे घालणं म्हणजे स्वतःला लपवणं नाही, तर स्वतःचा आदर करणं आहे. आणि इथूनच खरी स्मार्ट शॉपिंग सुरू होते. आपण लहानपणापासून एकच गोष्ट सतत ऐकत आलो आहोत, स्लिम म्हणजे सुंदर. पण प्रत्येक शरीर वेगळं असतं आणि म्हणूनच प्रत्येक स्त्रीचं सौंदर्यही वेगळं असतं. पण खरंच आज जगभरात फॅशन इंडस्ट्री वेगवेगळ्या बॉडी टाईप्ससाठी वेगवेगळे फिट्स तयार करते. म्हणजे समस्या आपल्या शरीरात नाही, समस्या इतकीच आहे की आपण अजूनही दुसऱ्याच्या बॉडीसाठी डिझाईन केलेले कपडे स्वतःवर बसवण्याचा प्रयत्न करतो. हे अगदी 8 नंबरचा बूट
6 नंबरच्या पायात घालण्यासारखा आहे. दोष पायाचा अजिबात नसतो, तर तो निवडलेला बूटच चुकीचा असतो. हे समजणं महत्वाचं आहे. आरशात दिसणारं शरीर बदलण्यापेक्षा त्या आरशात दिसणाऱ्या स्वतःकडे प्रेमाने बघायला शिका. आणि आजचा संपूर्ण व्हिडिओ हा तुमच्या बॉडीला बदलण्यासाठी नाही, तर तुमच्या शॉपिंग करण्याच्या पद्धतीला बदलण्यासाठी आहे. आजचा व्हिडिओ पुढे बघण्याआधी एक छोटीशी गोष्ट समजून घेऊया, कारण ही समजली तर आज नंतर शॉपिंग करताना तुम्ही कपड्यांकडे पूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहाल. सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, प्लस साईज म्हणजे फक्त वजन नाही. 2 महिलांचं वजन अगदी सारखं असू शकतं, पण एकीचं वजन जास्त करून पोटाभोवती असतं, दुसरीचं हिप्स आणि थायवर, तिसरीचे शोल्डर्स रुंद असतात, तर चौथीचं बस्ट हेवी असतं. मग सगळ्यांसाठी एकच फॅशन ऍडवाइस कशी चालेल? चालणारच नाही. म्हणून आजपासून वजन मोजणं थोडा वेळ बाजूला ठेवा आणि बॉडी बॅलन्स समजून घ्या, कारण फॅशन मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बॅलन्स. तुम्ही कधी नोटीस केलंय का, काही महिला अगदी साधा कॉटन कुर्ता घालून सुद्धा खूप इलिगंट दिसतात आणि काही जणी महागडा ड्रेस घालूनही तितक्या कम्फर्टेबल वाटत नाहीत. का बरं? कारण फॅशन म्हणजे महागडे कपडे नाहीत, तर फॅशन म्हणजे योग्य प्रपोर्शन. आणि आता इथेच एक गोष्ट येते जी बहुतेक लोकांना कुणीच सांगत नाही आणि आपण अनेकदा म्हणतो, मी प्लस साईज आहे. पण खरं सांगू का, प्लस साईज हा बॉडी शेप नसतो, तो फक्त साईज असतो. आणि इथेच सगळ्यात मोठा गोंधळ सुरू होतो. चला, आता आरशासमोर उभं असल्याची कल्पना करा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, माझं लक्ष सर्वात आधी कुठे जातं? पोटाकडे, हिप्सकडे की शोल्डर्सकडे? का शरीर सगळीकडून जवळपास बॅलन्स दिसतं? यावरूनच तुम्हाला स्वतःचा बॉडी शेप समजू लागतो. आणि काळजी करू नका, हा काही फॅशनचा डिझाईन क्लास नाही. अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. जर तुमचं वेट जास्त करून पोटाभोवती असेल आणि पाय तुलनेने स्लिम असतील, तर अनेकदा तो ऍपल शेप असू शकतो. अशा वेळी नजरा चेहऱ्याकडे आणि वरच्या भागाकडे नेणारे आउटफिट्स छान दिसतात. जर हिप्स आणि थायचा भाग जास्त भरलेला असेल आणि वरचा भाग तुलनेने स्लिम असेल, तर तो पियर शेप असू शकतो. अशा वेळी वरच्या भागात कलर, टेक्स्चर किंवा थोडं डिझाईन दिलं तर पूर्ण लुक खूप छान बॅलन्स होतो. काही महिलांचे शोल्डर्स जास्त ब्रॉड असतात आणि हिप तुलनेने कमी रुंद, याला इन्व्हर्टेड ट्रायंगल शेप म्हणतात. अशा वेळी खाली थोडा फ्लो असलेला बॉटम अनेकदा सुंदर बॅलन्स तयार करतात. पण जर शोल्डर आणि हिप्स जवळपास सारखे असतील आणि वेस्ट स्पष्ट दिसत असेल, तर तो अवरग्लास शेप असू शकतो. अशा बॉडी शेप मध्ये नैसर्गिक शेप लपवण्याची गरज नसते, योग्य फिट पुरेसा असतो. आणि काही महिलांमध्ये शोल्डर, वेस्ट आणि हिप्स जवळपास एका सरळ रेषेत दिसतात आणि हा रेक्टँगल शेप असू शकतो. अशा वेळी लेयर्स, जॅकेट्स किंवा शेप तयार करणारे सिल्युएट आउटफिट्सला वेगळं डायमेन्शन देतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हे रूल्स नाहीत, हे फक्त गाईडलाईन्स आहेत. फॅशनचा उद्देश परफेक्ट दिसणं नाही, तर स्वतःसारखं दिसणं आहे. तुम्हाला ब्राईट कलर्स आवडत असतील तर नक्की घाला, प्रिंट्स आवडत असतील तेही नक्की घाला. फॅशन मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःला त्या आउटफिट मध्ये कसं फील करता, कारण कॉन्फिडन्स हा कोणत्याही ब्रँडपेक्षा महाग असतो. आता बॉडी शेप समजला, पण योग्य कपडे निवडण्यासाठी एवढंच पुरेसं आहे का? तर नाही. कारण बहुतेक महिला 3 अशा चुका करतात ज्यामुळे कितीही महागडे कपडे घेतले तरी वॉर्डरोब भरलेला असूनही माझ्याकडे घालायला काहीच नाही असं वाटत राहतं. चला, त्या 3 चुका पाहूया. सगळ्यात पहिली चूक, लूज म्हणजे कम्फर्टेबल आणि कम्फर्टेबल म्हणजे स्टायलिश असं समजणं. खूप महिलांना वाटतं, मी प्लस साईज आहे म्हणून जितका लूज ड्रेस तितकं बरं, आणि म्हणून त्या 1-2 साईज मोठे कपडे घेतात. पण गंमत बघा, जे कपडे आपल्याला स्लिम दाखवतील असं वाटतं, तेच अनेकदा उलट आपल्याला अजून बल्की दाखवतात. आणि मग कपडे घातल्यावर असं वाटतं आपण ड्रेस घातलाय की ड्रेसनेच आपल्याला कव्हर केलंय, हेच समजत नाही. पण इथे एक महत्वाची गोष्ट समजून घ्या, प्लस साईज हा तुमचा साईज आहे आणि ओव्हर साईज हा कपड्यांचा स्टाईल आहे. या दोन्ही गोष्टी एकसारख्या नाहीत. म्हणून प्लस साईज आहात म्हणून नेहमी ओव्हर साईज कपडेच घालायचे असा काही नियम नाही. याचा अर्थ असा देखील अजिबात होत नाही की नेहमी टाईट कपडेच घालावेत.
पण खूप लूज आणि खूप टाईट या दोन्ही टोकांवर उत्तर नसतं. उत्तर योग्य फिट मध्ये असतं, हे नेहमी लक्षात घ्या. मध्यातला स्ट्रक्चर्ड फिट शोधा, जो शरीराला चिकटणार नाही आणि शरीरापासून खूप दूरही जाणार नाही. आरशात उभं राहून स्वतःला एक प्रश्न विचारा, मी कपडा घातलाय की कपड्यानेच मला घातलंय? जर दुसरं उत्तर असेल तर तो फिट योग्य नाही. आता दुसरी चूक, ही ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या जवळजवळ प्रत्येक महिलेकडून होते. साईज लेबलवर विश्वास ठेवणं. एक्सेल, डबल एक्सेल, ट्रिपल एक्सेल हे फक्त लेबल्स आहेत. एका ब्रँडमध्ये एक्सेल परफेक्ट बसतो, दुसऱ्यात डबल एक्सेल लागतो आणि तिसऱ्यात एल म्हणजेच लार्ज सुद्धा पुरतो. कधी कधी साईज चार्ट पाहून असं वाटतं आपण ड्रेस निवडतोय की गणिताचा पेपर सोडवतोय. म्हणून लेबलवर नाही तर मेजरमेंटवर विश्वास ठेवा. फक्त 3 मेजरमेंट लक्षात ठेवा, बस्ट लाईन, वेस्ट लाईन आणि हिप लाईन. बस हे 3 आकडे तुमच्या मोबाईलच्या नोट्स मध्ये सेव्ह करून ठेवा. विश्वास ठेवा, हा 2 मिनिटांचा उपाय तुम्हाला पुढची अनेक वर्ष चुकीची शॉपिंग करण्यापासून वाचवू शकतो. आणि आता तिसरी चूक, ही आजच्या सोशल मीडियाच्या काळात सगळ्यात जास्त वाढली आहे. इंस्टाग्रामवर दिसतंय म्हणून, इन्फ्लुएन्सरने घातला म्हणून, सेलिब्रिटीजवर सुंदर दिसतं म्हणून तो ड्रेस आपल्यावरही तसाच दिसेल असं अजिबात नसतं. आपण फोटो कॉपी करतो पण त्यामागचं लॉजिक समजून घेत नाही. स्वतःला आणखी एक प्रश्न विचारा, त्या ड्रेसमध्ये तुम्हाला नक्की काय आवडलं? कलर, फिट, फॅब्रिक, स्लीव्ज, नेकलाईन की स्टायलिंग? स्टाईल कॉपी करा, ड्रेस नाही. कारण लोकांचं मत बदलायला आयुष्य जाईल, पण स्वतःचं मत बदलायला फक्त एक निर्णय पुरतो. हा फरक समजला की शॉपिंग मध्ये होणाऱ्या अर्ध्या चुका तिथेच संपतात. आणि आता आपण येतो त्या गोष्टीकडे जी कपड्याचा लुक अक्षरशः बदलून टाकते, ती म्हणजे फॅब्रिक. खरं सांगू, अनेक महिला कलर्स पाहतात, डिझाईन पाहतात, ऑफर पाहतात, पण फॅब्रिक वाचतच नाहीत आणि नंतर म्हणतात हा ड्रेस माझ्यावर चांगला दिसत नाही. एक छोटासा प्रयोग करूया. समजा तुमच्या समोर 2 कुर्ते ठेवले आहेत. दोघांचाही कलर सारखाच, डिझाईन सारखं, किंमतही जवळपास सारखी. फरक फक्त फॅब्रिक मध्ये. एक चांगल्या उत्तम दर्जाचं कॉटन ब्लेंड आणि दुसरा खूप पातळ, शरीराला चिकटणारं फॅब्रिक. तुम्ही कोणतं निवडाल? तर बहुतेक जणी म्हणतील जो सुंदर दिसेल तो. पण इथेच स्मार्ट शॉपिंग सुरू होतं. कारण प्लस साईज वुमन साठी अनेक वेळा फॅब्रिक हा डिझाईन पेक्षा जास्त महत्वाचा असतो. ड्रेसचा अर्धा लुक डिझाईन ठरवत असेल तर उरलेला अर्धा फॅब्रिक ठरवतो. मग प्रश्न पडतो कोणते फॅब्रिक निवडावेत आणि कोणता घेताना थोडा विचार करावा. तर हेच आता अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आधी फॅब्रिक बद्दल बोलूया, कारण हा विषय जितका साधा वाटतो तितकाच महत्वाचा आहे. कधी लक्ष दिलंय, काही कपडे सकाळी घातली की रात्रीपर्यंत छान दिसतात आणि काही कपडे 2 तासांत सुरकुततात, शरीराला चिकटतात, घामाचे डाग दिसायला लागतात आणि मग आपण म्हणतो माझ्यावर वाईट दिसतंय. पण खरं कारण अनेकदा शरीराचं नसतं तर फॅब्रिक निवडण्यामध्ये असतं. जर तुम्ही रोज ऑफिसला, कॉलेजला किंवा बाहेर जाण्यासाठी कपडे घेत असाल तर कॉटन, कॉटन ब्लेंड, रेयॉन, विस्कॉस किंवा लिनन ब्लेंड सारखे फॅब्रिक्स अनेक महिलांना आरामदायी वाटतात. हे फॅब्रिक्स शरीरावर सहज पडतात, हालचाली करताना नैसर्गिक दिसतात आणि दिवसभर घातल्यावरही कम्फर्टेबल वाटतात. याचा अर्थ बाकीचे फॅब्रिक्स वाईट आहेत का? अजिबात नाही. उदाहरणार्थ लायक्राचा जिम वेअर किंवा स्ट्रेच लागणाऱ्या आउटफिटसाठी खूप चांगला पर्याय असू शकतो. पण जर फॅब्रिक खूप पातळ असेल आणि पूर्ण शरीराला चिकटत असेल तर काही महिलांना तो रोजच्या वापरासाठी कम्फर्टेबल वाटणार नाही. हा फरक समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून शॉपिंग करताना फक्त एक प्रश्न विचारा, हा फॅब्रिक माझ्या सोबत हलतोय की माझ्या अंगाला चिकटतोय? हा एक प्रश्न खूप चुकीच्या शॉपिंग पासून तुम्हाला वाचवू शकतो. कपडे तुमचा आकार बदलत नाहीत, पण योग्य कपडे तुमचं स्वतःकडे पाहण्याचं धाडस नक्की वाढवू शकतात. आता कलर बद्दल बोलूया. एक वाक्य आपण सगळ्यांनी ऐकलंय, ब्लॅक घातला की बारीक दिसतं. म्हणून अनेक प्लस साईज महिलांच्या वॉर्डरोब मध्ये ब्लॅक वर ब्लॅक आणि पुन्हा ब्लॅक. थोडंसं मजेशीर वाटतं. कपाट उघडलं की असं वाटतं
कलर पॅलेट नाही, ब्लॅक फेस्टिवल सुरू आहे. पण खरंच फक्त ब्लॅक हाच पर्याय आहे का? तर अजिबात नाही. नेव्ही ब्लू, बॉटल ग्रीन, वाईन, डीप मरून, चारकोल ग्रे, चॉकलेट ब्राऊन हे रंग सुद्धा तितकेच सुंदर आणि इलिगंट दिसू शकतात. आणि अजून एक स्मार्ट ट्रिक आहे. जर वरपासून खालीपर्यंत जवळपास एकाच कलर फॅमिलीचे कपडे घातले, म्हणजे मोनोक्रोम डिझाईन केलं, तर शरीराचा फ्लो सलग दिसतो. यामुळे अनेक महिलांना लुक अधिक बॅलन्स्ड वाटतो. आता पॅटर्न्स बद्दल बोलूया. सगळ्यात मोठा गैरसमज, मोठे प्रिंट्स म्हणजे जाड दिसतं. हे नेहमीच खरं नसतं. आणि छोटे प्रिंट्स म्हणजे स्लिम दिसतं. हेही नेहमी खरं नसतं. खरा प्रश्न प्रिंट्सचा किंवा साईजचा नसतो, तर त्याचं प्रपोर्शन असतं. जर प्रिंट्स खूप छोट्या छोट्या डिझाईन्सनी भरलेला असेल तर आउटफिट थोडा बिझी वाटू शकतो. आणि खूप मोठे प्रिंट्स असतील तर लक्ष फक्त त्यांच्याकडे जाऊ शकतं. म्हणून मीडियम साईज प्रिंट्स किंवा व्यवस्थित अंतर असलेले प्रिंट्स अनेक महिलांना जास्त बॅलन्स वाटतात. आणि व्हर्टिकल एलिमेंट्स जसं व्हर्टिकल सीम्स, बॉटम्स, लॉंग श्रग, ओपन जॅकेट हे डोळ्याला वरून खाली प्रवास करायला मदत करतात. त्यामुळे लुक अधिक लांबट आणि संतुलित वाटू शकतो. आता नेकलाईन हा अगदी छोटासा भाग, पण परिणाम मात्र खूप मोठा. कधी कधी नेकलाईन बदलली तर पूर्ण आउटफिट बदलल्यासारखं वाटतं. जर बस्ट हेवी असेल तर अनेक महिलांना व्ही नेक किंवा सॉफ्ट यू नेक अधिक बॅलन्स्ड वाटतो. व्ही नेक ही अनेक वर्षांपासून फॅशन मध्ये असलेली क्लासिक नेकलाईन आहे. ट्रेंड्स बदलले तरी व्ही नेक क्वचितच आउट ऑफ फॅशन होतो, म्हणून तो एक टाइमलेस चॉईस मानला जातो. व्ही नेक अनेक महिलांना मॉडर्न, क्लीन आणि इलिगंट लुक देतो. त्याच्या साध्या डिझाईनमुळे तो कॅज्युअल कुर्तीपासून ऑफिस वेअर आणि पार्टी वेअर पर्यंत जवळजवळ प्रत्येक आउटफिट मध्ये सहज दिसतो. व्ही नेक वेगळं वाटण्याचं अजून एक कारण म्हणजे तो चेहरा आणि मान यांच्या दिशेने लक्ष नेतो. त्यामुळे अनेक महिलांना वरचा भाग अधिक बॅलन्स्ड वाटू शकतो. मात्र प्रत्येकाची बॉडी आणि आवड वेगळी असते. त्यामुळे ट्रायल करून तुम्हाला कोणती नेकलाईन जास्त कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटते तीच निवडा. पण जर तुम्ही लक्ष दिलं असेल तर अनेक क्लासिक आणि प्रीमियम ब्रँड्स त्यांच्या कलेक्शन मध्ये व्ही नेक वारंवार वापरतात. कारण तो फक्त ट्रेंड नाही तर वर्षानुवर्ष टिकून राहिलेला असा डिझाईन आहे जो अनेक प्रकारच्या स्टायलिंग सोबत सहज जुळून जातो. पण याचा अर्थ हाय नेक वाईट आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. प्रत्येक बॉडी वेगळी असते, म्हणून प्रत्येक रूल पाळू नका. ऑब्झर्वेशन करा. ट्रायल रूम मध्ये समोरून एक फोटो काढा आणि बाजूनेही एक काढा. आरसा काही वेळा फसवू शकतो, पण कॅमेरा अनेकदा दृष्टिकोन दाखवतो. आता स्लीव्ज. खूप महिलांना हा प्रश्न पडताना मी पाहिलं आहे. माझे आर्म्स जाड वाटतात, आता फक्त फुल स्लीव्हच घालावी का? तर उत्तर आहे नाही. एल्बो लेंथ, 3/4 स्लीव्ज किंवा सॉफ्ट फ्लोवी स्लीव्ज अनेकदा फुल स्लीव्ह पेक्षा जास्त कम्फर्टेबल आणि इलिगंट क्लासिक वाटू शकतात. पण पुन्हा एकदा, हे रूल्स नाहीत, हे पर्याय आहेत. शेवटी तुम्हाला स्वतःमध्ये कम्फर्टेबल वाटणं हेच सगळ्यात महत्वाचं आहे. आता इथपर्यंत आपण समजलो योग्य फॅब्रिक, योग्य कलर, योग्य प्रिंट्स, योग्य नेकलाईन आणि योग्य स्लीव्ज. पण अजून एक मोठा प्रश्न बाकी आहे. शॉपिंग करताना नेमके कोणते कपडे वॉर्डरोब मध्ये आधी असावेत आणि कोणते नंतर असावेत? कारण ही एक सवय बदलली तर पैसेही वाचतील आणि कपाट भरलंय पण घालायला काहीच नाही हे वाक्यही खूप कमी होईल. आता इथपर्यंत आपण योग्य फिट, फॅब्रिक, कलर, प्रिंट, नेकलाईन आणि स्लीव्ह बद्दल बोललो. पण एक प्रश्न जो अजूनही बाकी आहे, वॉर्डरोब भरलेला असूनही घालायला काहीच नाही असं का वाटतं? तर काही वेळा कपाट इतकं गच्च भरलेलं असतं आणि तरीही सकाळी तयार होताना वाटतं माझ्याकडे कपडे नाहीत की फक्त हँगर्सच आहेत. कारण आपण कपडे विकत घेतो, वॉर्डरोब तयार करत नाही. दोन्हीमध्ये खूप मोठा फरक आहे. एक छोटासा प्रश्न विचारते, तुम्ही शॉपिंगला जाता तेव्हा आधी काय बघता? नवीन कलेक्शन, डिस्काउंट की बाय 2 गेट 1 फ्री? बहुतेक वेळा उत्तर आहे होय. पण स्मार्ट शॉपर आधी एक वेगळाच प्रश्न विचारतो, हा ड्रेस मी खरंच किमान 15-20 वेळा घालणार आहे का?
जर उत्तर नाही असेल तर तो कितीही स्वस्त असला तरी तो महागच आहे, आणि जर उत्तर हो असेल तर तो महाग असला तरी त्याची किंमत वसूल होऊ शकते, आणि यालाच कॉस्ट पर वेअर म्हणतात. 800 रुपयांचा एकदाच घातलेला ड्रेस हा 2500 रुपयांच्या 20 वेळा वापरलेल्या ड्रेसपेक्षा जास्त महाग असतो. म्हणून ऑफर पाहून नाही, यूज पाहून शॉपिंग करा. आता वॉर्डरोब मध्ये सर्वात आधी काय असायला हवं? माझ्या मते सगळ्यात आधी बेसिक्स. एक कम्फर्टेबल जीन्स किंवा स्ट्रेट पॅन्ट, 2-3 सॉलिड कलर कुर्ती किंवा टॉप्स, एक न्यूट्रल कलर बॉटम, एक लाईट वेट श्रग किंवा जॅकेट, आणि एक असा आउटफिट जो ऑफिस, फॅमिली फंक्शन किंवा छोट्या कार्यक्रमात फक्त ऍक्सेसरीज बदलून वापरता येतो. आणि शक्य असेल तर प्रत्येक नवीन कपड्यासोबत एक विचार करा, हा माझ्या आधीच्या किती कपड्यांसोबत मॅच होईल. कारण स्मार्ट शॉपिंग म्हणजे जास्त कपडे विकत घेणं नाही, तर जास्त कॉम्बिनेशन्स बनवणं. जेव्हा बेसिक्स तयार होतात तेव्हा मिक्स अँड मॅच करणं इतकं सोपं होतं की कमी कपड्यातूनही जास्त लुक्स तयार होतात. कारण स्टाईलची सुरुवात वॉर्डरोब मधून होते, पण कॉन्फिडन्सची सुरुवात नेहमी मनातून होते. म्हणून वॉर्डरोब मध्ये जागा वाढवण्यापेक्षा आधी मनातला आत्मविश्वास वाढवा. आणि आता एक प्रश्न, शेप वेअर घालायला हवं का? तर उत्तर आहे नाही, अजिबात नाही. शेप वेअर हा पर्याय आहे, गरज नाही. जर एखाद्या आउटफिट मध्ये तुम्हाला थोडा स्लिम लुक हवा असेल तर वापरू शकता, पण रोज दिवसभर घट्ट शेपवेअर घालणं आवश्यक नाही. स्टाईल पेक्षा कम्फर्ट जास्त महत्वाचा आहे, कारण दिवसभर स्वतःला अस्वस्थ ठेवून मिळालेला लुक जास्त वेळ टिकत नाही. आता काही मिथ आणि त्यामधलं फॅक्ट पाहूया. मिथ 1, प्लस साइज वुमनने फक्त डार्क कलर्स घालावेत. तर फॅक्ट असा आहे, योग्य फिट, योग्य फॅब्रिक आणि योग्य कलर कॉम्बिनेशन लक्षात घेणं गरजेचं आहे, आणि हे फक्त ब्लॅक कलर्सचे आउटफिट घेण्यापेक्षा खूप जास्त महत्वाचं आहे. मिथ 2, हॉरिझॉन्टल स्ट्राइप्स म्हणजे नेहमी जाड दिसतं. तर फॅक्ट असं आहे, स्ट्राइप्सची रुंदी, त्यामधलं अंतर, कलर कॉन्ट्रास्ट आणि पूर्ण आउटफिट या सगळ्यांवर परिणाम अवलंबून असतो. मिथ 3, लूज म्हणजे स्लिम दिसतं. तर फॅक्ट आहे, खूप लूज आउटफिट अनेकदा शरीराचा नैसर्गिक शेप पूर्णपणे लपवतो आणि लुक अजून मोठा वाटू शकतो. आता माझी फेवरेट, बिफोर यू बाय चेकलिस्ट. आणि शॉपिंग करताना फक्त हे 5 प्रश्न स्वतःला विचारा. पहिला, हा फॅब्रिक मी 5-6 तास आरामात घालू शकेन का? दुसरा, बसल्यावर, चालल्यावर आणि हात वर केल्यावर कम्फर्टेबल वाटतंय का? तिसरा, हा ड्रेस माझ्या वॉर्डरोब मध्ये किमान 3 कपड्यांसोबत मॅच होतोय का? चौथा, मी हा ड्रेस किमान 10 वेळा घालणार आहे का? आणि 5वा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, मी हा ड्रेस स्वतःसाठी घेतेय की दुसऱ्यांना इम्प्रेस करण्यासाठी? आणि जर शेवटच्या प्रश्नाचं दुसरं उत्तर असेल तर 2 मिनिटं थांबा. बहुतेक वेळा तो ड्रेस न घेणंच योग्य ठरतं. आता काही वॉर्निंग साइन्स. ट्रायल रूम मध्ये जर सतत ड्रेस खाली ओढावा लागत असेल, बसल्यावर खूप टाईट वाटत असेल, हात वर केल्यावर अस्वस्थ वाटत असेल, डिस्कम्फर्ट होत असेल, फॅब्रिक खूप ट्रान्सपरंट असेल, किंवा मनात विचार येत असेल, वजन कमी झालं की घालेन, तर थांबा, पुन्हा विचार करा. कारण आजच्या शरीरासाठी घेतलेला ड्रेस उद्याच्या शरीरासाठी जपून ठेवलेल्या ड्रेसपेक्षा जास्त वापरला जातो. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमची किंमत कधीच वेट मशीनवरच्या आकड्याने ठरत नाही. आणि आता आजच्या संपूर्ण व्हिडिओचा गोल्डन रूल, कपडे तुमच्या शरीरासाठी असतात, तुमचं शरीर कपड्यांसाठी नाही. हे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा. फॅशनचा उद्देश स्वतःला लपवणं नाही, स्वतःला बदलणं नाही, तर स्वतःला आत्मविश्वासाने व्यक्त करणं आहे. म्हणून पुढच्या वेळी शॉपिंगला जाताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कपड्यांसाठी बनलेले नाही, कपडे तुमच्यासाठी बनवले गेले आहेत. कपडे बदलले की लुक बदलतो, पण स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला की आयुष्य बदलतं. आजपासून आरशासमोर उभं राहून स्वतःमध्ये उणिवा शोधायच्या नाहीत. शरीराची माफी मागत जगायचं नाही, स्वतःला स्वीकारायचं आहे. योग्य कपडे निवडायचे, आरामात राहायचं आणि आत्मविश्वासाने स्वतःला व्यक्त करायचं.
कारण तुमचा साईज नाही, तुमचा आत्मविश्वास माणूस म्हणून तुमची खरी ओळख असतो. प्रत्येक स्त्रीचं सौंदर्य तिच्या साईज मध्ये नाही, तर ती स्वतःला किती प्रेमाने स्वीकारते यात असतं. स्वतःची तुलना करत आयुष्य घालवू नका. स्वतःला स्वीकारत आयुष्य जगायला सुरुवात करा. आरशात दिसणारी स्त्री ती फक्त तिच्या साईज मुळे सुंदर नसते. तिचं हसू, तिचा आत्मविश्वास, तिची सहजता आणि स्वतःला स्वीकारण्याची तिची तयारी हेच तिचं खरं सौंदर्य आहे. तुमची ओळख तुमच्या वेस्ट साईजने होत नाही, तुमच्या वागण्यातून, तुमच्या हसण्यातून, माणूस म्हणून तुम्ही काय आहात आणि आत्मविश्वासातून होते. आणि शेवटी आठवड्यातून फक्त 10 मिनिटं द्या. पुढच्या आठवड्याचे आउटफिट्स आधीच ठरवा. ज्या कपड्यांना अल्ट्रेशन हवं आहे ते आधीच वेगळे ठेवा. जे कपडे वर्षभर वापरलेच नाहीत त्यांना डोनेट करा किंवा रिसायकल करण्याचा विचार करा. आणि शॉपिंगला जाण्यापूर्वी शॉपिंग लिस्ट लिहा. विश्वास ठेवा, हा छोटासा बदल पैसेही वाचवेल, वेळही वाचवेल आणि चुकीची शॉपिंगही कमी करेल. आता मला कमेंटमध्ये एक गोष्ट नक्की सांगा, शॉपिंग करताना तुम्हाला सर्वात मोठी अडचण कोणती येते? साईज, फिट, फॅब्रिक की कॉन्फिडन्स? तुमच्या उत्तरांवरून मी पुढचे व्हिडिओ तयार करेन. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या एखाद्या मैत्रिणीसोबत शेअर करा आणि ब्युटी, हेअर केअर, स्किन केअर, वुमन्स वेलनेस, स्मार्ट शॉपिंग आणि रोजच्या आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या असंख्य अशा वेगवेगळ्या विषयांच्या मराठी व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि इंस्टाग्रामवरही मला नक्की फॉलो करा, कारण तिथे मी क्विक स्टायलिंग टिप्स, स्मार्ट शॉपिंग ट्रिक्स, बिहाइंड द सीन्स आणि छोटे छोटे प्रॅक्टिकल हॅक्स नियमित शेअर करत असते. आणि शेवटी एक मनापासूनची गोष्ट, माझ्यासाठी कोणतीही बॉडी टाईप मोठी, लहान, चांगली किंवा वाईट नाही. मी प्रत्येक शरीराचा मनापासून आदर करते, कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे आणि प्रत्येक जण आपल्या पद्धतीने सुंदर आहे. आपण कपडे शरीरासाठी विकत घेतो, पण अनेकदा शरीराला कपड्यांच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करतो. या व्हिडिओचा उद्देश कोणालाही बदलायला सांगणं नाही किंवा कोणाच्याही शरीराची टीका करणं तर अजिबात नाही. आपण इथे फक्त इतकंच शिकत आहोत की आपल्या बॉडी टाईपला समजून त्यानुसार कपडे कसे निवडायचे, जेणेकरून स्वतःबद्दल अजून छान वाटेल आणि कॉन्फिडंट वाटेल. मला मनापासून वाटतं, फॅशनने माणसाची किंमत ठरवू नये. फॅशनने फक्त त्याचा आत्मविश्वास वाढवायला हवा. प्रत्येक बॉडी टाईपची स्वतःची एक सुंदर ओळख असते. आपण फक्त त्या ओळखीला न्याय देणारे कपडे निवडायला शिकत आहोत. बस इतकंच. आज जाताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, साईज तुमची ओळख नाही, पण योग्य स्टाईल तुमचा आत्मविश्वास नक्की वाढवू शकते. आणि माझा उद्देश तोच आहे. जग तुमच्या कपड्यांचा ब्रँड विसरेल, पण तुमचा आत्मविश्वास कधीच विसरणार नाही. म्हणून आरशात स्वतःला कमी समजू नका, कारण जगात तुमच्यासारखी दुसरी व्यक्ती नाही. पुन्हा भेटूया एका नवीन, उपयुक्त आणि मनापासून तयार केलेल्या नवीन व्हिडिओमध्ये.